नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला छान अशी ट्रेंडिंग पॉप स्लीव्स तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर याची उंची घ्यायची आहे, तर उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। त्याच्यानंतर मग आपल्याला पॉप स्लीव्स तयार करायची आहे। तर त्याच्यासाठी इकडच्या बाजूकडे मी 5 इंच अंतर मोजून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आता 5 इंचाची बाही आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला कॅप हाईट किती घ्यायची आहे, तर मी ती घेत आहे 2.5 इंच। या पॉइंट पासून आपण 1 इंचावरती पॉइंट द्यायचा आणि तो आहे 6.5 इंच। त्याच्यानंतर हे 5 इंच अंतर मोजून घेतलं, त्याच्या पुढे 1 इंचावरती अशा पद्धतीने पॉइंट द्यायचा। जे 5 इंच अंतर मोजून घेतलं त्याच्यापासून आपल्याला 6.5 इंच अंतर मोजून घ्यायचं। तर इथं आपण जे रेग्युलर बाहीची कटिंग करतो तीच माप घ्यायची आहेत, परंतु मी हे 5 इंच अंतर एक्स्ट्रा घेतलं पॉप स्लीव्स साठी। त्याच्यानंतर वरच्या बाजूला सुद्धा मी 1.5 इंच अंतर एक्स्ट्रा वाढवून घेत आहे। याचा आपल्याला मध्य सेंटर घ्यायचा आहे, 1.5 इंचाचा मध्य सेंटर घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जे काही आपण 5 इंच अंतर घेतलं याचा सुद्धा आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचा। आणि इथून आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर पुढे इथं आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं। तुमचं क्लिअर लक्षात आलेलं असेल। पॉप स्लीव्स साठी तुम्हाला बाहीची उंची किती घ्यायची आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे। तर ती मी घेतली 5 इंच। त्याच्यानंतर वरच्या बाजूला घेतलं अंतर 1.5 इंच एक्स्ट्रा, हे अंतर घेतलेलं आहे मी 5 इंच। तर तुम्ही ब्लाउजचा तुमच्याकडे कपडा जर कमी किंवा जास्त असेल तर हे अंतर तुम्ही 5 इंचाच्या ऐवजी 4 किंवा कमी किंवा जास्त घेऊ शकता। तर मी हे अंतर घेतलं 5 इंच। त्याच्यानंतर रेग्युलर बाहीचा मुंडा जितका घेतो तितका मी अशा पद्धतीने आखून घेतला। याचा मध्य सेंटर काढून घेतला आणि इथं सुद्धा मध्य सेंटर काढून आणि बाहीचा शेप देऊन घेतला। पुढच्या साईडचा शेप आपल्याला पूर्ण बाही तयार झाल्यानंतर द्यायचा आहे। इथं दोघही बाजूंना कट मारून घेतले, जेणेकरून आपल्या लक्षात येईल आपल्याला प्लेटा कुठेपर्यंत घ्यायच्या। त्याच्यानंतर मग जे काही आपण अस्तरवरती कटिंग करून घेतली त्या मापानुसार मी बरोबर कपडा कट केला आणि दोघही बाह्या समोरासमोर ठेवून आणि ब्लाउज पीस अशा पद्धतीने बरोबर ॲडजस्ट केला। त्याच्यानंतर मग आपण रेग्युलर बाही ज्या पद्धतीने शिलाई करत असतो सेम त्याच पद्धतीने अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे। ब्लाउज पीसच्या उलट्या दिशेने आपल्याला अस्तर ठेवून आणि नंतर पलटवून सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची। आपण प्रत्येक साईजसाठी जे काही बाही अस्तरवरती जोडत असतो सेम त्याच पद्धतीने अस्तर पलटवून मी इथं पूर्ण बाही जोडून घेत आहे। दोघही बाह्यांना सेम ह्याच पद्धतीने अस्तर जोडून पलटवून आणि एक्स्ट्राचा जो काही भाग आहे तर तो पूर्ण कट करून आणि दोघही बाह्या आपल्याला रेडी करून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर मग बाह्याच्या आपल्याला आपण कट कुठे मारून घेतलेले आहेत हे चेक करून घ्यायचे आहेत। तर बाही बरोबर एकदम एकसारखी ठेवून मॅच करून घेतली। त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो काही कपडा असेल तो कट केला। त्याच्यानंतर जे काही आपण 5 इंच अंतर प्लेटासाठी एक्स्ट्रा घेतलेलं आहे तर ते बरोबर बाही मी फोल्ड करून आणि चेक करून घेतलं आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूकडून मी 1.25 इंच अंतर मोजून आणि सरळ रेष ओढून घेत आहे। तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1 इंच किंवा मग 1.5 इंच अंतर घेऊ शकता। तर हे बाहीच्या उंचीवरती डिपेंड आहे। त्याच्यानंतर दोघही बाजू मी रेडी करून घेतल्या, पुढच्या साईडच्या बरोबर खुणा करून घेतल्या। त्याच्यानंतर प्लेटांची दिशा ही आपल्याला अपोजिट दिशेने घ्यायची आहे।
तर शोल्डर कटच्या बाजूला मी जे काही प्लेटा मारून घेत आहे तर त्या आपल्याला पुढच्या बाजूला येतील हे लक्षात ठेवत आणि मग खालच्या बाजूला प्लेटा मारून घ्यायच्या। त्याच्यानंतर आपण खालच्या बाजूला ज्या काही खुणा करून घेतलेल्या आहेत आणि जे काही 1.25 इंच अंतर मोजून घेतलं तर त्या खुणापर्यंत बरोबर लक्षात ठेवत अगदी दाट गेदर्स सारख्या प्लेटा मारून घेतल्या। त्याच्यानंतर वरच्या बाजूला सुद्धा आपण जी काही खूण करून घेतलेली आहे तर तिथं बरोबर या अपोजिट दिशेने प्लेटा घेतल्या। एखाद्या वस्तूच्या साहाय्याने मी इथं स्टिच ओपनरच्या साहाय्याने छोट्या छोट्या अगदी दाट अशा प्लेटा मारून घेतल्या। वरच्या दिशेने सुद्धा जिथं आपण कट मारून घेतलेला आहे किंवा जे काही 5 इंच अंतर एक्स्ट्रा घेतलेलं आहे तिथपर्यंत मी बरोबर ह्या प्लेटा मारून घेतल्या। तर बघू शकता हे अगदी परफेक्ट छान अशा प्लेटा मारून झाल्या। त्याच्यानंतर मग चेक केलं आणि लगेचच दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला प्लेटा मारून घ्यायच्या। दुसऱ्या बाजूला सुद्धा जे काही मी 1.25 इंच अंतर खालच्या बाजूला मोजून घेतलं सरळ रेषेत आणि जे काही 5 इंचावरती खूण करून घेतलेली आहे तिथपासून मी बरोबर अशा पद्धतीने ह्या प्लेटा मारून घेत आहे। त्याच्यानंतर मग वरच्या बाजूला सुद्धा आपल्याला लगेचच मारून घ्यायच्या, परंतु आपण ज्या काही आधी कट मारून घेतलेले आहेत तर ते लक्षात ठेवत आणि मग आपल्याला ह्या प्लेटा द्यायच्या आहेत। तर ह्या 1/2 इंचाच्या खूप मोठ्या अशा प्लेटा घ्यायच्या नाही, या अगदी 1/2 इंचाच्या आणि खूप दाट अशा प्लेटा घ्यायच्या आहेत तर तेव्हा बाहीला खूप छान असा लुक येतो। अगदी हळुवारपणे बाही प्लेटा मारून घेतल्या, परंतु त्या मारत असताना आपल्याला काळजी घ्यायची प्लेटांची दिशा खालच्या बाजूला आणि मुंड्याकडच्या बाजूला बरोबर अपोजिट दिशेने लक्षात ठेवायचं। त्याच्यानंतर दोघही बाजूंच्या बाह्या समोरासमोर बरोबर ठेवून घेतल्या आणि पुढचा जो काही खोलगट भाग आहे तो बरोबर अशा पद्धतीने मी आखून घेतला आणि त्यांच्यावरती शिलाई करून घेतली आणि तो भाग आपल्याला लगेचच कट करायचा आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण आधीच खूण करून घेतलेली आहे आणि मग ते बरोबर मी अशा पद्धतीने आखून घेतला आणि एक्स्ट्राचा भाग कट केला। त्याच्यानंतर मग जिथं तुम्ही प्लेटा दिलेल्या आहे तिथं तुम्ही कपड्याने सुद्धा सरळ रेषेत शिलाई करू शकतात, परंतु मी इथं लेसचा वापर करून घेत आहे। त्याच्यानंतर खालच्या बाजूला जे काही 1.25 इंच अंतर आपण मोजून घेतलेलं आहे तर तिथं बरोबर मी अशा पद्धतीने ही बारीक लेसचा वापर करत आहे। तर इथं तुम्ही कपड्याची सुद्धा शिलाई करू शकतात, कपडा फोल्ड करून आणि त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची, परंतु मी बारीक लेसचा यूज करून घेत आहे। तुम्ही जाड किंवा बारीक तुमच्या आवडीनुसार करू शकतात। त्याच्यानंतर दुसऱ्या बाहीवरती सुद्धा सेम त्याच पद्धतीने मी लेस लावून घेत आहे आणि फायनली मग आपली ही बाही तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो, ही बाही जेव्हा घातल्यानंतर खूप छान असा लुक येतो। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि ही ट्रेंडिंग पफ स्लीव्स तुम्हाला कशी वाटली, आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राईब करा।